रायगड जिल्ह्यातील कर्जत तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या महसूल सहाय्यकावर लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी अलिबाग याबाबत कारवाई केली आहे। या प्रकरणामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे। तक्रारदार यांचा जात पडताळणीचा अहवाल हा माननीय संशोधक अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अलिबाग यांना सादर करण्याच्या कामासाठी कर्जत महसूल सहाय्यक योगेश विश्वनाथ नाथयोगी यांनी 1 ते 2,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती। त्यानुसार 14 एप्रिल 2026 रोजी तक्रार प्राप्त झाल्यानंतर सापळा रचण्यात आला होता। दरम्यान 15 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2:30 वाजणे ते 5:15 या वेळेत तहसील कार्यालयात कर्जत येथे पडताळणी करण्यात आली। या दरम्यान आरोपीने तक्रारदाराकडे लाच मागितल्याचे निष्पन्न झाले, मात्र प्रत्यक्ष रक्कम स्वीकारली नसल्याने लाच मागणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईत अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्याम सोनवणे, सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक एसीबी रायगड श्रीमती सरिता भोसले, पोलीस निरीक्षक नारायण सरोदे, सहाय्यक पोलीस अधिकारी अरुण करकरे, हवालदार महेश पाटील यांनी यशस्वी कारवाई केली आहे। या घटनेमुळे महसूल खात्यातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पुढील तपास सुरू आहे।